गोवळकोंड्याच्या कुटुंबशाकडून राजांना भेटीस येण्याचं फरमान आलं. राजांनी तशाच सन्मानाने त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्याच दिवसापासून राजांचा फड गजबजून गेला. गोवळकोंड्याला मादन नाना पत्र जाऊ लागली. शेकडो नजरबाज भागानगरच्या मार्गे गुंतलं. सेनापती हंबीरराव, येसाजी वगैरे मंडळींना निवडक तगडे, नाणावलेले तरुण आणि धाडसी घोडेस्वार निवडण्याची आज्ञा केली. पागेतल्या उमद्या घोड्यांच्या, फौजेतल्या कर्तबगार तरुणांच्या याद्या तयार होऊ लागल्या. वाटा निश्चित करण्यासाठी नजरबाज आधीच पाठवले होते. आडवाटेने जाताना अडचणी नको येऊ नयेत म्हणून रान तोडणं, दगड फोडणं, सुरुंग लावणं या कामासाठी नेकजात बेलदार कामाठी गोळा करण्याचं काम सुरू झालं. आणि या मोहिमेचा थाट मोठा होता. नेहमीप्रमाणे ही खडी मोहीम होणार नव्हती. राजांनी छत्रपती पदाला साजेसा डौल हाकला होता. राजांची छावणी डेरे, शामियाने, रावट्या यांनी सजणार होती. फौज, पोशाख, अलंकार, निशाणे यांनी समृद्ध होणार होती आणि अश्वदलाच्या रुवावात कमतरता राहणार नव्हती. याखेरीज जरी पटकार, नगार, नौबती यासारखी उंच परे सुलक्षणी मोजके हत्ती निवडले होते. राजांच्या 18 कारखान्यांना उसंत राहिली नव्हती. शस्त्रागारातील नामांकित शस्त्रांना, चिरखतांना उजेळा दिला. फौजेचा पोशाख, अलंकार, निशाणं ही निश्चित झाली. ही सारी तयारी गडावर चालू असता मोरोपंत मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीशी झुंज देत होते. दंडा राजपुरी जिंकल्याखेरीज माघारी यायचंच नाही असा मोरोपंतांनी निश्चय केला होता. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना यश येत नव्हतं. राजांचं लक्ष भागानगरकडे वळलं होतं. त्यांनी मोरोपंतांना तातडीनं माघारी बोलवून घेतलं. नाईलाजाने मोरोपंतांना रायगडी परतावं लागलं. रायगडावर मोरोपंत राजांच्या समोर होतं. मोरोपंतांच्या बरोबर जंजिरा मोहिमेत पराक्रमाची शर्त करणारे पद्मदुर्गाचे सुभानजी मोहिते, सुभानजी खराडे पाटील राजांच्या मुजऱ्याला आलं होतं. राजा सर्व हकीकत ऐकत होतं. मोरोपंतांनी जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर जाताच किनाऱ्याची झाडी तोडून मोर्चे बांधलं. माचव्यावर तोफा चढवल्या. जंजिऱ्याच्या भोवती मराठी माचव्यांनी रिंगण धरलं. जंजिऱ्यावर तोफा बंदुकाचा भडीमार होऊ लागला. पण जंजिरा काबीज होण्याचं चिन्ह दिसेना. मोरोपंत एरेला पडलं. शिड्या लावून जंजिऱ्यात जाण्याचा बेत त्यांनी आखला. त्यासाठी निधड्या छातीच्या समुद्राची पर्वा न बाळगणारा मुलखाचा माहितगार इसम पंतांना हवा होता. कोळीवाड्याच्या लाय पाटलाने हिंमत बांधली. जंजिऱ्याला शिड्या लावण्याची कामगिरी त्यांनी पत्करली. दिवस ठरला, बेत पक्का झाला. भर रात्री तटाला शिड्या लावून देण्याचं पाटलांनी कबूल केलं. पाटलांनी शिड्या लावायची आणि पंतांनी जंजिऱ्यात घुसण्यासाठी धारकरी पाठवायचं. शिड्या लावल्याच नाहीत? राजांनी विचारलं. जी, शिड्या लावल्या, मोरोपंत म्हणाले. भर समुद्रात जाऊन तुम्ही शिड्या लावल्यात? राजांनी विचारलं. जी. पाटील अभिमानाने म्हणाला. आम्ही शिड्या लावून यांची वाट पाहत बसलो. पहाड झाडी दिसू लागलं तसं माघारी वळ. हे ऐकून राजा थक्क झालं. त्यांनी पंतांना विचारलं, हे खरं? जी महाराज. धारकरी का गेले नाहीत? महाराज, क्षमा असावी, चूक माझी आहे. रात्री समुद्राला उधाण होतं. मचमेवाल्यांनी अशा उधाणात तटाला शिड्या लागणार नाहीत असा अंदाज मांडला. नावाड्यांनी अंदाज बांधला. तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. त्यापैकी एक आम्हाला संधी गमावली. मोरोपंतांनी मान खाली घातली. राजा म्हणाले, पंत, ठीक आहे, झालं ते झालं. अंदाज चुकला हा गुन्हा नाही. आपण परत प्रयत्न करू. पण पंत, अशी संधी केव्हा तरी एकदाच येते. तो क्षण गमावला की त्याची पुनरावृत्ती होत नसते. निसर्गाला ते मान्यच नाही. राजांनी मोहिते, खराडे यांना वस्त्र, पालखी देऊन त्यांचा गौरव केला. राजांची नजर लाय पाटलांच्याकडे वळली. आसनावर उठून ते लाय पाटलांच्या जवळ आलं. त्यांची पाठ ठोपटून राजा म्हणाले, तुमच्या बहादुरीला तोड नाही. आम्ही तुम्हाला पण पालखीचा मान देत आहोत. लाय पाटील भारावलं. बोललं, आपण बोलला, सेवच चित झालं. पण मी कोळी पालखी घेऊन कुठे फिरणार? राजा म्हणाले, पाटील असं का म्हणता? आता तुम्हाला आमच्या नजरेतून सुटता येणार नाही. जेव्हा आमच्या भेटीला याल तेव्हा पालखीतून या. पाटलांचे नेत्र आनंदाने भरले. ते उधार राजांना म्हणाले, महाराज, दर्शनाला अनवाणी पायाने आलं तरी पायांच्या कातड्याची लाज वाटते. तुमच्या भेटीला पालखीतून येणार आम्ही नव. तुम्हाला पाटील की कुणी दिली? राजांनी विचारलं. बादशांनी. पाटील, आजपासून आम्ही तुम्हाला सर पाटील हा किताब देत आहोत. पालखीचा मान तुमच्याकडे राहीलच. मग तो वापरा किंवा नका वापरू.
राजांची नजर पंतांच्याकडे गेली. राजांनी आज्ञा केली, पंत, लाय पाटलांना एक शानदार गलबत बांधून द्या. त्या गलबताचं नाव द्या पालखी. पाटील, आता तरी पालखीचे मानिकरी झालात ना? आणि रात्रीच्या वेळी समुद्राला उधाण असता. जागत्या पाऱ्यात भर समुद्रात उभ्या असलेल्या जंजिऱ्याला शिडी लावणारे लाय पाटील उभ्या जागी भारलं गेलं. निगडी छाती उचंबळून आली आणि डोळ्यातून निखळणाऱ्या अश्रूंचे भान मात्र त्यांना राहिलंच नाही. असे होते छत्रपती शिवरायांचे मावळे. कसलीच चिंता नव्हती. जंजिऱ्यावरच्या सिद्धीने एक जरी गोळा धाडला असता तर लाय पाटलाचं संपूर्ण गलबत आणि लाय पाटील मात्र समुद्राच्या आधीच झाले असते. परंतु लाय पाटलाला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. बस फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय आणि शिवराय, बस फक्त एवढंच मात्र त्यांना दिसत होतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. आपण ऐकतात शिवभारत.